हॅलो फ्रेंड्स, तर आज मी फर्स्ट टाईम बनवणार आहे डोसा, जो की मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये कधीच नाही बनवला आहे. मी माझ्या आईला डोसा बनवताना खूप लहानपणीपासून बघत आली आहे आणि मला असा पातळसा डोसा खायला खूप आवडतं आणि माझी आई नेमका तसंच बनवते. कधी-कधी तिच्याकडून जर डोसा असा जाड झाला, तर मग मी तिला बोलते, "नाही मम्मी, मला नाही खायचं." तर मी विचार केला की आज मी बनवून बघते. तर आईने दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार मी तव्यावर पाण्याचे एकदम ड्रॉप टाकले आणि त्यावर बॅटर छान मिक्स करून टाकायचं ट्राय केलं आणि लकीली ते बॅटर छान स्प्रेड झालं आणि मी फार खुश झाले. तर आता भीती फक्त मनात एवढीच होती की आता बऱ्यापैकी गोल बॅटर तर आपण टाकलं आहे, पण ते नीट उलटायला हवं. तवा तर नॉनस्टिकचा होता. उलटलं तर जाईल, पण जर इन केस चिपकलं तर पूर्ण एवढी मेहनत घेऊन गोल टाकलेल्या डोस्याची वाट लागून गेली असती. हळूहळू भीतीने सगळ्या डोशाच्या कडेकडेने उलटणे मी जाते की नाही घालून बघत होती, जेणेकरून डोसा थोडा वर येत होता म्हणजे. तर माझ्या प्रयत्नांना यश येऊन एका साईडने डोसा थोडा वर झाला आणि आता मी त्याला करत होती पलटी. माझी खुशी भाई, मी एवढी खुश होत होती की आय कॅन डू इट मॅन. डोसा छान पलटी पण झाला. नंतर एकतर तो त्या साईडला चिपकत होता म्हणून मी त्याला हाताने या साईडला घेतलं. अशा प्रकारे माझा डोसा बनवून रेडी झालेला आहे गाईस. जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि पप्पा पण होते, पप्पा पण बघून खुश झाले. त्यांना विचारली मी त्यांची रिॲक्शन, ते देखील म्हणाले की डोसा छान बनतो आहे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.